नोव्हेंबर महिन्यामध्ये माझी तब्येत खूपच बिकट अवस्था झाली होती. माझे पाय दुखायला चालू झालेले पहिले. त्यानंतर मला माझे मामा माझी बहीण होते, त्यांनी मला मिरजेमध्ये नेले. तिथे एक एमडी स्पेशालिस्ट होते, त्यांना दाखवलं वगैरे. ते म्हणजे ॲडमिट व्हावं लागलं, पण ॲडमिट होण्याची माझी काही तयारी नव्हती. पण घरचे मला एक त्रास एवढा व्हायला लागला की आपण ॲडमिट होऊ. मी ॲडमिट झालो. 5-6 दिवस मला डॉक्टरांनी ठेवले. त्यानंतर परत डिस्चार्ज दिला, ते आहे म्हणून सांगितले व्यवस्थित. मग परत 4-5 दिवसानंतर माझे पाय सुद्धा लागले, माझे हात सुद्धा लागले, संपूर्ण बॉडीवर सूज यायला लागली. त्यानंतर माझ्या मामाने, माझ्या घरातल्या सर्वांनी इथं आहेत, त्यांनी मला इचलकरंजीमध्ये आयजेन हॉस्पिटल म्हणून आहे, त्या आयजेन हॉस्पिटलमध्ये आणलं. इथे काजल मॅडम आहे, त्यांचा सल्ला वगैरे घेतला. त्यांनी सांगितलं की रिपोर्ट्स येऊन मग मी तुम्हाला सांगतो. रिपोर्ट्स वगैरे आले. रिपोर्ट्स आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं घरच्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलून की पेशंटचे गॅरंटी नाही, त्यांना लिव्हर सर्रोसिस झालेला आहे. आणि लिव्हर सर्रोसिसमध्ये असं आहे की तो किडनीचा विकार आहे. तो त्यामध्ये 90 to 95% माझी किडनी पूर्ण हे झालेली खराब. त्यानंतर घरच्यांनी परत विचार केला होता आणि सांगितलं की आपण ट्रीटमेंट चालू ठेवूया. मॅडमांनी तर सांगितलं होतं घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही म्हणून. माझ्या घरच्यांनी विश्वास ठेवला देवाच्यावर व त्यांनी पुढचे ट्रीटमेंट चालू करायला लावलं. त्यानंतर माझे मामा यांनी लहान भाचा आणि तो पण मेडिकल फील्ड आहे, त्या सर्वांनी माझ्यासाठी प्रेयर वगैरे केली. अचानक मला सौदी अरेबिया घरी फोन आला माझ्या मोठ्या भाषाचा. तो असतो सौदी अरेबियाला. त्यांनी पास्टर प्रशांत सरांचा नंबर दिला आणि माझ्या घरच्यांनी त्यांना लगेच कॉल केला आणि पास्टरांनी आमच्या कॉलला लगेच रिस्पॉन्स दिला की जिथं असतील जेवढ्या बिझी स्टुडिओमध्ये सुद्धा त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. मला रोज पास्टर साहेबांचा कॉल यायचा रोज. त्यावेळी मी पूर्ण बेशुद्ध अवस्थेमध्ये होतो. मला तिकडून इकडे बेड होता येत नव्हतं. मला साधं खाता येत नव्हतं किंवा काय येत नव्हतं. माझ्या पूर्ण हातामध्ये आपले ते सलाईनचं वगैरे शिळा वगैरे टोचला. रोज राहून जायचे, नस राहत नव्हती, सापडत नव्हती, मला बोलता येत नव्हतं. एक वेळेस पास्टरने फोन केला घरच्यांना विचारलं की तुम्ही तिथं ब्रदरच्या पहिला आहात का? माझे घरचे म्हणजे हो आहे. पास्टरांनी म्हटले की तुम्ही त्यांच्यासाठी कानाला फोन लावून मी त्यांच्यासाठी प्रेयर करतो. पास्टर साहेबांनी सांगितलं ब्रदर त्याने मी मला एवढं बोलता येत नव्हतं. म्हटलं हा मी फक्त हा आवाज दिले त्यांना आणि पास्टरांनी प्रेयर करायला चालू प्रेयर केली. आणि प्रेयर केल्यानंतर एक 5-7 दिवस झाले. थोडं जरासं मला शुद्धी म्हणजे असं यायला लागलं. शुद्धीचं नव्हतं, मला शुद्धी यायला लागलो. आणि ज्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की याची गॅरंटी नाही आहे, काही नाही आहे आणि तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. त्यानंतर थोडं माझ्या परिस्थितीमध्ये डेव्हलपमेंट व्हायला मला चांगलं असं बरं वाटायला लागलं. पास्टर रोज मला कॉल करायचे त्यांच्या बिझी शेड्यूल म्हणून सुद्धा. त्यानंतर मॅडमांनी पहिलाच सांगितलं होतं की त्यांनी हा जो त्रास आहे त्याला कमीत कमी 6-7 महिने कंटिन्युअसली राहणार आणि आमच्या प्रोफेशनल खाली ट्रीटमेंट कंटिन्यू घ्यावी लागणार. तर ज्या डॉक्टरांनी हात टेकलं होतं, ज्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की पेशंटची गॅरंटी नाही आहे आणि तुम्ही घेऊन जाऊ शकता, त्याच डॉक्टरने सांगितलं 23व्या दिवशी माझे रिपोर्ट ICU मध्ये बघितले आणि ICU मधून मला डायरेक्ट OPD मध्ये न ठेवता डायरेक्ट मला डिस्चार्ज दिला. हे फक्त देवामुळे होऊ शकलं. ज्या डॉक्टरांनी सांगितलं की 7 ते 8 महिने आमच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये राहावं लागेल, त्या ICU मला अवघ्या 23व्या दिवशी मला माझ्या घरी सुखरूप परत आणलं. त्यामुळे मी देवाच्या